हाय नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल मला स्वागत आहे. चला तर आज कारण इथे बघा बॅक पार्ट छान असं मी डिझाईन कटिंग केले आहे. 36 साईजचं ब्लाऊज आहे आणि छान असं डिझाईन केले आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ चला कंटिन्यू करू. इथे बघा सगळ्यात अगोदर मी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. छान असं आपण कॅनव्हास पेपर करणार आहोत आणि अस्तर घेतलेलं आहे. अस्तर म्हणजे आपल्याला थोडंसं लागणार. ब्लाऊज पीस घेतला. आता 2x2 मधला ब्लाऊज आहे. याला अस्तर पण लावण्याची गरज आहे. मग कस्टमर सांगितलं असतं म्हणून नको असंच मला शिवा आणि छान असं बॅक पार्टचं म्हणलं छान असं डिझाईन करा. पण त्यासाठी बघा मी तुम्हाला दाखवते काय करायचं. बॅक पार्टचं डिझाईन करायचे म्हणल्यावर आपलं काय करायचं. सगळ्यात अगोदर बघा उंची टाकून घ्यायची. उंची 13 + 1 इंच शिलाई मारायची. असं 14ची उंची टाकून घ्यायची. परत ना हे टाकायचं शोल्डर टाकून घ्यायचं 5.5चं. मुंडा टाकायचा 6चा. 36 साईजचा 6चा मुंडा टाकायचा. छान असं व्यवस्थित असं आखून घ्यायचं. टाकून झाले की बघा इथं कमरेचा 4था टाकायचा. कमर घ्यायचा 4था 8.5 प्लस बघा कमर घ्यायचा 4था टाकला प्लस 1 इंच आपल्याला टक्स देण्यासाठी आणि पुढं 2 इंच शिलाई मार्जिन असं व्यवस्थित बघा माप टाकून घ्यायचं आणि चौकोन आखून घेतलेलं आहे छान. आता बघा आपण गळा रुंदी टाकणार आहोत 2.5ची. व्यवस्थित गळा रुंदी 2.5ची टाकून घ्यायची. छान असं गळा रुंदी 2.5ची टाकून झालेलं आहे. आणि बघा पाठीमागेला गळा आहे 9चा प्लस अर्धा इंच शिलाई मारायचं असं 9.5चं टाकून छान असं बॉक्स करून घ्यायचा. आता बघा मुंड्यासाठी शेप देण्यासाठी 1 इंच आपण घ्यायचं आणि तिथं 1 इंचाचा आपण छान असं मुंड्याचा शेप देणार आहोत. त्यासाठी बघा पहिला आपण मुंडा टाकलेला त्याचा मध्ये करून व्यवस्थित छान असं बघा शेप देऊन घ्यायचा. मुंड्याचा व्यवस्थित बघा शेप गोलाकारात छान असं देऊन घ्यायचा. मी पाठचा बॅकचं पार्ट दाखवणार आहे. तर बघा मी 36चा 4था टाकलेला आहे. उंची टाकलेली आहे. परत ना शोल्डर टाकलेला आहे. मुंडा टाकलेला आहे आणि गळारुंदी टाकलेली आहे आणि असं बघा कट करून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित जसं आपण जेवढं माप टाकलं व्यवस्थित त्या मापानं असं कट करून घेऊया. मग पुढे दाखवते छान असं बघा. आता हा साधा ब्लाऊज आहे. साधा ब्लाऊज आहे. मग त्याच्यावर बघा त्यांनी चांगले छान असं वेगळी डिझाईन करा. अस्तरचा ब्लाऊज छान असं आपल्याला डिझाईन करता येईल. पण हा साधा आहे त्यामुळे डिझाईन करायला प्रॉब्लेम. त्यासाठी मी दाखवते. इथं बघा वर आपण गळारुंदी टाकलं तिथं असं छान टिक मार्क करून घेतलं. आता मग आपण ही कुठच्या साईडला माप टाकून घेऊया. कारण मला ह्या बाजूवरती व्यवस्थित असं गळ्याचं शेप द्यायचं त्यामुळे मी असंच नेहमी देत असते. 9चा गळा आहे मागील गळा प्लस शिलाई मारायची अर्धा असं 9.5 घेतलेला आहे. खाली बघा गळ्याची रुंदी घेतलेली 2.5 इंच. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या. जेवढं तुम्हाला गळा रुंदी व्यवस्थित असं पाहिजे तेवढं टिपमध्ये. आता खालून बघा जिथं माप टाकलं तिथून वरच्याला 1.5 इंच असं घेतलेलं आहे. तिथून छान असं गोल शेप देऊन त्रिकोणी शेप असा त्या खालच्या चौकोनाच्या ह्याला आपण व्यवस्थित असं जोडून घ्यायचा. बघा छान असं वरून गोल दिलेला आहे. तिथून व्यवस्थित असं त्रिकोणी शेपमध्ये छान खाली चौकोन केला त्याला असं जोडून आपण चॉकलेट करून घेतलेले छान असा गळ्याचा आकार. आता व्यवस्थित जसा गळ्याचा आकार केला त्याच्यावर व्यवस्थित असं कट करून घेऊया. कट करताना आपण व्यवस्थित बघा पुढे आपण जॉईन करणार नाही आहोत. व्यवस्थित अलीकडनंच व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि वरचे त्रिकोण असे आहे ओपन ठेवायचे म्हणजे आपण परत तिथे छान असे नॉट किंवा पट्टी लावणार. तर मी पुढे तुम्हाला दाखवते. आता व्यवस्थित आहे ते शेपवरून कट करून घेऊया. आता मी तुम्हाला दाखवते त्याला कॅनव्हास पेपरला वगैरे सगळं कसं लावायचं. आणि अस्तरचा असला की पलटी करायला पण साधा आहे त्यामुळं साधा असला की त्याला जरा हे करायला लागतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगते पुढे काय करतात. छान बघा गळा कट करून. पण आता गळा कट केला आहे पण तुम्हाला बाबा आता हे कसं काय करतं मी तुम्हाला दाखवते पुढं. तर बघा पहिल्यांदा मी कॅनव्हास पेपर डबल घडी करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं बंद बाजूकडनं गळ्याचे जे बंद बाजू आपण जे कट केलेलं नव्हतं ना ते असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं. त्याच्यावर आहे असं आखून घ्यायचं आणि छान असं गळ्याचा शेप करून घ्यायचा. आणि साईडला 1-1.5 इंच असं आपलं कॅनव्हास पेपर ठेवायचं. साईडनं तुम्ही कुठलाही शेप ठेवला तरी चालेल. व्यवस्थित त्याच्यानं आखून झालेलं आहे. आखून झाले की का व्यवस्थित असं आता त्याच्यानं कट करून घेऊया. जसं शेप दिला आहे त्याच्यानं व्यवस्थित असं कट करून घ्यायचं म्हणजे एकसारखं आपलं व्यवस्थित असं कट केलं जाईल. आहे तो शेप होईल म्हणजे बरोबर आपल्याला गळ्याला लावताना व्यवस्थित आपल्याला लावता येईल. छान असं व्यवस्थित आहे असं कट करून घ्यायचं. व्यवस्थित तो छान असं शेप कट करून झालेला आहे. तर बघा मी अस्तर घेतलेलं आहे. जरा अस्तर असं घेतलेलं आहे व्यवस्थित असं मॅचिंगच मी आणि त्याच्यावर व्यवस्थित असं बघा गळा ठेवून घेते. त्याच्यावर आपण छान स्टिच करायचं. चला पुढे दाखवते मी. सगळ्यात अगोदर बघा व्यवस्थित अस्तर आपण कॅनव्हास ठेवून घ्यायचा. व्यवस्थित असं बसल एवढा असं कपडा घ्यायचा जेणेकरून अस्तर म्हणजे व्यवस्थित बसला पाहिजे.
आणि व्यवस्थित हो का असं ठेवायचं आणि आतल्या साईडने व्यवस्थित असं टिच करायला घ्यायचं. जरी तुम्ही असं गळ्याच्या शेपमध्ये जसं कॅनव्हास पडतं तसं कट केला तर चालेल किंवा असं ठेवून तुम्ही केलं तर चालेल. आता व्यवस्थित आहे त्या शेपमध्ये असं ठेवायचं आणि हो का जसं आपण आकार दिला आणि त्याच्यावर व्यवस्थित असं टिच करून घ्यायचं. फक्त गळा ठेवताना व्यवस्थित ठेवा, जास्त पण पसरवू नको का किंवा जास्त पण जवळ नको, मग परत आपल्याला ब्लाऊजला जोडताना अडचण येऊ नये. हो का व्यवस्थित असं ठेवायचं. फक्त कानाकोपऱ्यानं दाब व्यवस्थित उचलून घ्यायचा आणि छान असं टिच करून घ्यायचं. व्यवस्थित पावपावांचं छान असं टिच करून घ्यायचं. जरी तुम्हाला ह्यापेक्षा वेगळा गळा करायचा तुम्ही नक्की करू शकता, कारण काय होतं, जरी तुम्हाला आता हे साधा ब्लाऊज आहे, साधा ब्लाऊज डिझाईन करायची म्हणली का साधा ब्लाऊज आपण कसं साधारण गोट लावतो, पण असं युनिक डिझाईन करायचं म्हणली का आपला प्रश्न बाबा काय करायचं, आता अस्तरच असल्या कसं लगेच पलटी करायचं. पण तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला साध्या जर डिझाईन करायचं असेल तर तुम्ही असे ट्रिक नक्की वापरा. तुम्ही असं ट्राय करा. व्यवस्थित असं कट करून व्यवस्थित असं शिवून म्हणजे शिलाई देऊन झाली आहे. तर एक्स्ट्रा कपडा आता आहे तो व्यवस्थित असं कट करून घेऊया. कान्याकोपऱ्याने व्यवस्थित छान असं कट करून घ्यायचं. आणि माझ्या चॅनल नवीन असाल ना तर फॅशन आयडिया बाय PI यूट्यूब चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांना शेअर करा. छान असं बघा एक्स्ट्रा व्यवस्थित कपडा झाले आहे. आता तो कट करून घेऊया. कट करून झालेला आहे. साईडने पण बघा व्यवस्थित एकसारखं करून घेऊया. वाकडं तिकडं झाले एकसारखं कट करून घ्या. जरी तुम्हाला गोल पाहिजे गोल शिवा किंवा चौकोनी शेप ठेवला तर चालेल. आता पाठच्या बघा बाहेरच्या साईडने व्यवस्थित असं आतल्या साईडला फोल्ड करायचं, जेणेकरून शिलाई जाणं एवढं काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित असं पूर्ण राऊंडला छान असं चौकोनी शेपमध्ये आपण छान असं पट्टीने फोल्ड करून छान स्टिच करून डबल फोल्ड करायचं का नाही, एक फोल्ड दिलं तरी चालेल. व्यवस्थित असं फोल्ड द्यायचं आणि आतल्या साईडला दुमडून स्टिच करून घ्यायचं. छान असं साध्या ब्लाऊजला नेहमी कुठलाही गळा करताना अशी छान असं पट्टी तयार करायची. मग गोल असो चौकोनी असो पानगळा असो, म्हणजे व्यवस्थित छान असं बघा. जर तुम्हाला वेगळी लेस वगैरे लावायची छान तर असं तुम्ही हे करा, गोटनं गेलं लावायचं नसेल तर असे ट्रिक नक्की वापरा. छान असं बघा व्यवस्थित करून झाले. आता ब्लाऊज सरळ ठेवून घेऊया. त्याच्यावर व्यवस्थित जी पट्टी तयार केली व्यवस्थित असं ठेवून घ्यायची. म्हणजे व्यवस्थित ठेवताना खालून ठेवायची, कोण्यावर व्यवस्थित बसली पाहिजे जेणेकरून एकसारखी येईल. छानच बघा व्यवस्थित असं गळ्यावर ठेवायचं आणि टिच करून घ्यायचं. ठेवताना व्यवस्थित कानाकोपऱ्यावर ठेवायचं, जेणेकरून खालचा कपडा पण व्यवस्थित एकसारखा धरला जावा. आणि जेवढं पाहिजे तेवढं असं शिलाई म्हणजे व्यवस्थित जिथं कानाकोपऱ्यात नाही व्यवस्थित त्याच्यावर ठेवायचं. जर आता बघा इथं दाखवतेच व्हिडिओमध्ये, जरा वरचा कपडा जरा थोडंसं जास्त झालेला तर वर जिथं जास्त झालं वाटतं ना ते थोडंसं चून देऊन घ्यायची आणि व्यवस्थित आहे त्या शेपवरती स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून कानेकोपरे व्यवस्थित असे येतील. व्यवस्थित हो असं दाब उचलून घ्यायचं. जिथं कानेकोपरे आहेत ना व्यवस्थित त्याच्यावर छान असं बघा टिच करून घ्यायचं, म्हणजे एकसारखं येईल, मागे पुढे होणार नाही. खालच्या साईड आपण जेवढं बघा आपण घेतले तसं. जरी तुम्हाला असं वाटतं ना बाबा की अशी डिझाईन करायची आहे, पण जर तुम्हाला मध्ये वेगळा कपडा लावायचा असेल ना असं, तरी मग तुम्ही काय करा, जेवढी आपण उंची घेतात जेवढी तुम्हाला खाली गळ्याची पट्टी असते खाली वाढवून घ्या आणि तेवढाच गोल्डनचा कपडा लावा, म्हणजे तुमचा गळा आहे तेवढा लागेल. किंवा कुठल्या साडीतलं मॅचिंग अशी डिझाईन करायला म्हणजे तुम्ही वेगळ्या ब्लाऊजसाठी पण छान असे तुम्ही डिझाईन करू शकता. व्यवस्थित हो का कानेकोपऱ्याने छान असं दाब उचलून घ्यायचा आणि व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं, जेणेकरून आपलं धरताना पण शिलाई पावपायचं धरा, म्हणजे जेणेकरून एकसारखं शिलाई पण येईल आणि निघणार पण नाही. मग छान असं व्यवस्थित आपले स्टिच करून झालेलं आहे. आता बघा किती छान गळा झालेला आहे. आता बघा कानेकोपऱ्याचं तिथं जरा कट देताना आपण जेणेकरून आतला कपडा काटला जाऊ नये व्यवस्थित अशी काळजी घ्यायची. आणि सगळीकडे छान असं बघा हलकंसं कट करून घ्यायचं, म्हणजे गळा वगैरे आत पलटी करताना छान येतो. आता हे बघा पलटी करून घ्या. आता बघा पहिल्या अगोदर इथं छान असं साईडचं कोण आहे ती व्यवस्थित असं बाहेर काढून घेऊया. जरी निघत नसेल तर छान असं तुम्ही कशाच टोकदार ह्याच्याने व्यवस्थित हलकंसं असं छान असं बाहेर टोकं काढून घ्या, म्हणजे व्यवस्थित दोन्ही एकसारखे येतील. तो का कानेकोपरे काढून घ्यायचे. जरी निघत असेल तुम्ही कशा साईड काढायचं तर व्यवस्थित बघा वरची पट्टी हात दुमडून घ्यायची आणि फोल्ड करून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची. शिलाई देताना व्यवस्थित छान शिलाई देते. अजून एक तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता बघा बाहेर खालच्या साईडला बघा एक्स्ट्रा कपडा आपण पट्टी केलेला आहे, तर एक्स्ट्रा कपडा राहिले. जरी तुम्हाला लेस लावायची नसली तर तुम्ही अजून एक ट्रिक वापरू शकता, म्हणजे त्याला हात शिलाई करा. किंवा हात शिलाई जरी नसेल ना करायची तर मग तुम्हाला जरी मग साधी सोपी अजून एक सांगते, त्याच्यावर छानशी लेस लावायची. मी तुम्हाला सांगते पुढे लेस कशी लावायची. व्यवस्थित बघा कानेकोपऱ्याने छान असं शिलाई देऊन घ्यायचं. व्यवस्थित शिलाई देताना फक्त खालचा अस्तर वर येऊ नये अशी काळजी घ्यायची. आणि व्यवस्थित एकसारखं बघा दोन्ही कपडे व्यवस्थित असं सारून धरायचे आणि छान असं टिच करून घ्यायचं. जरी खाली बघा तुम्ही पट्टी लावणार आहे मध्ये
जे दोन कोण आहेत ना त्याच्यावर छान असं पट्टी लावा. जरी तुम्हाला पट्टी लावायची असेल तुम्ही छान असं नॉड वगैरे त्याला लटकन करून लावलं तरी चालेल. हो का, व्यवस्थित त्याच्यावरनं छान असं स्टिच करून घ्यायचं. कॅनव्हास पेपर लावल्यामुळे गळा वगैरे छान फिनिशिंग येतं. गळा वगैरे दिसताना पण खूप छान दिसतो. त्यामुळे प्रत्येक असं छान असं डिझाईन करायचं. त्यासाठी बघा कॅनव्हास पेपर नक्की वापरायचा. छान असं बघा व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. जर हा अस्तरचा ब्लाऊज असतो ना, हात पलटी कराय पडदेशी आलाच, पण हा ब्लाऊजला अस्तर नको म्हणले, आपलं मऊ एकदम आहे ना, त्यामुळे साधा शिवा. त्यामुळे बघा छान असं ट्रेक वापरलेले आहे मी. आता व्यवस्थित बघा छान असं स्टिच करून झालेलं आहे. हो का, छान बघा गळा वगैरे छान आपला आलेला आहे. वरून गोल खाली त्रिकोण शेपमध्ये छान असा गळा झालेला आहे. आता मी बघा टक्स देऊन कमरपट्टी वगैरे लावून सगळे घेतले. आता बघा हे पट्टी बाहेर आली. त्या पट्टीसाठी काय करायचं मी तुम्हाला दाखवते. तर बघा जरी तुम्हाला आता ही वर शेप आहे तसा जरी नसेल लेस लावली, तुम्ही चौकोनी शेपमध्ये लावली तर चालेल किंवा गोल शेपमध्ये जरी आहे असं लावली तरी चालेल. आता मी जर शेप दिला त्याच्यानं बघा थोडंसं अंतर ठेवून छान असं जी आतली पट्टी आहे ना त्या पट्टीच्या आकारावर छान असं मी बघा व्यवस्थित असं चॉकने आखून घेणार आहे. एकसारखं घ्यायचं दोन्ही साईडनं, फक्त लेस एकसारखी म्हणजे लागली जाईल आणि त्याच्यानं लेस लावेल. म्हणजे काय होईल, आपली लेस पण लावायची, लेस पण लागली जाईल आणि खालची पट्टीला पण आपल्या हात शिलाई करायला लागणार नाही व्यवस्थित बरोबर. मग त्या पट्टीच्या साह्याने मी घेतलेलं आहे. जरी एका साईडला पट्टी बारीक मोठी असेल तर त्याच मापाने व्यवस्थित दोन्हीच्या साईडनं पट्टी लेस लावा, म्हणजे बघा कमी जास्त होणार नाही. काने कोपऱ्यानं व्यवस्थित बघा असं ही करताना तिथे लेस व्यवस्थित असं दुमडून घ्यायची आणि दाब उचलून मग परत आहे अशी लेस लावून घ्यायची. जरी तुम्हाला रेड दोन गोल्डन अशा रंगामध्ये लावायचे असतील तर लावली तर चालेल. जरी नसेल लावायची ना तर तुम्ही आहे असं ठेवून खालच्या साईडला फक्त तुम्ही हात शिलाई करून घ्या, म्हणजे तसं पण छान दिसते. आणि लेस लावायची असते तर लेस अशी पण ट्रिक वापरली तरी चालेल. आणि जरी तुम्हाला लेस पण लावायच्या ना तर मग लेस तुम्हाला गळ्यावर लावायचं तर गळ्यावर लेस लावून मग एक्स्ट्रा कपडा असेल ना तर तुम्ही तिथं हे पण हात शिलाई पण करू शकता. व्यवस्थित मी थोडं थोडं अंतर ठेवून मी छान असं लेस लावून घेतलेलं आहे. म्हणजे बरोबर बघा गळ्याबरोबर मी लेस लावली नाही. आणि व्यवस्थित असं कानाकोपऱ्याने छान असं फिरवून घ्यायची लेस, म्हणजे व्यवस्थित आपलं एकसारखी लेस आली पाहिजे. किंवा एका साईड नाकून घ्या आणि ते डबल असं घडी टाकून तुम्ही पण असं टॅप करून घ्या, म्हणजे दोन्हीकडं चॉकने एकसारखंच म्हणजे आकार येईल. म्हणजे लेस आपले इकडं कमी तिकडं कमी असं होणार नाही, एकसारखी लेस लागली जाईल, दिसताना पण छान दिसेल. छान असं बघा मी पहिले पण वेगवेगळं असं छान बॅक डिझाईन, कमळ आसन, परत ना गुंड्यांसाठी छान असं पाऊस शिवलेलं असं वेगवेगळं मी केलेलं होतं. त्याचा पण कटी आणि टिचंबाचा माझ्या चॅनलवर केला म्हणून. आणि एक म्हणजे मी छान असा गावाकडील व्हिडिओ मी बघा शेअर केला होता, म्हणजे वेगवेगळ्या रानातला वगैरे असं छान केलेला. तो पण बघा तुम्हाला नक्की आवडेल. छान गावाकडील वातावरण वगैरे कसं आहे ते पण आवडेल. आणि व्हिडिओ नक्की आवडेल, इतरांना शेअर करा, नक्की मला कमेंट करून सांगा. छान असं बघा गोल्डनचा कपडा घेतलेला आहे, साईडने एक्स्ट्रा कट करून घेऊया ते धागे वगैरे निघालेले. आणि ते छान असं पण पट्टी करणार, म्हणजे छान गोल्डनचं त्यात आहे ना म्हणून मी छान गोल्डनची पट्टी करणार आहे. किंवा तुम्ही नॉड रेडीमेड लावली तर चालेल किंवा तिथं नॉड केली तर चालेल, जशी ब्लाऊज नॉड करते. आता 4 पत्रिका का डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी. तुम्हाला जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी पट्टी करायची. मी छान अशी बघा छोटीशीच मी छान असं पट्टी करणार आहे. किंवा तुम्ही अशी हे पण केले तर चालेल, नॉड पण केली तर चालेल. आणि व्यवस्थित बघा असं पट्टी करून घ्यायची, म्हणजे धागे छान पट्टी करून घ्यायची. चला आता लावून घेऊया. ठेवताना गळा आहे असा ठेवायचा, जास्त खेचायचा पण नाही किंवा जास्त लूज पण सोडायचं नाही. व्यवस्थित बरोबर असं ठेवायचं टोकावून छान असं बघा त्याला टिच करून घ्यायचं. त्याच्यानं व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे छान एकसारखं. जर जास्त खेचलं तर परत ना गळा पण व्यवस्थित बसणार नाही. जास्त लूज ठेवला तर मग ती डिझाईन बरोबर व्यवस्थित बरोबर छान असं लावून घ्यायचं. छान असं बघा आपला गळा युनिक काहीतरी झालेलं आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला इतरांना शेअर करा. आणि छान असं बॅक डिझाईन केलेलं आहे. तर असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की कमेंट करा. चला पुढल्या वेळ भेटू. बाय बाय, धन्यवाद, थँक्यू फॉर वॉचिंग.